नमस्कार, मी जयेश. टॉप विथ जयेश मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत एक महिला उमेदवार जी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करत आहेत, त्या म्हणजे वैशाली पोटे आपल्यासोबत आहेत. वैशालीताई, प्रथमतः मनपूर्वक स्वागत. नमस्ते. वैशालीताई, आपण या निवडणुकीला आता सामोरे जात आहात. हे राजकारणामधलं जे पाऊल आहे आपलं, हे लोकसेवेसाठी आहे की सत्तेसाठी? लोकसेवेसाठी. मी लोकांचे प्रश्न खूप जवळून ओळखते लोकांना, आणि लोक माझ्या जवळ प्रश्न सांगतात. त्याच्यासाठी मला लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी, म्हणजे यांनी दिलेली पक्षांनी ती संधी मी नक्कीच त्याचं सोनं करल आणि लोकांचे प्रश्न सोडून त्यासाठी मी उभं राहिलेली आहे इलेक्शनसाठी. ताई, वैशालीताई, असं वाटतं का की महिला ज्या आहेत त्यांना संधी मिळते, पण निर्णय घेण्याची क्षमता जी आहे किंवा अधिकार जे आहेत ते दिले जात नाही महिन्याला राजकारणामध्ये? नाही, असं नाहीये. महिलांना अधिकार दिले जातात, कारण आपण बघतोय की सगळ्या स्तरावर महिला, आपले राष्ट्रपती महिला आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपल्या महिला पुढे आहेत, राजकारणात पण महिला पुढे आहेत, शैक्षणिक क्षेत्रात पण महिला पुढे आहेत, सगळ्या क्षेत्रात महिला पुढे, आणि महिला नक्कीच पुरुषापेक्षा चांगलं काम करू शकता, हे मी नक्कीच दाखवून देईल. आपल्या प्रभागामध्ये आपण आज फिरत आहात आणि निवडणुकीला समोर जात आहात. या निवडणुकीत तुम्हाला जनतेने का निवडावं, काय कारण आहे? जनतेने मला निवडून देण्याचं कारण की जनता आणि माझा संपर्क खूप चांगला आहे. जनता, माझं किराणा दुकान आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे खूप जनता येते. लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत मला सगळे प्रश्न सांगतात की आपल्या भागात पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, आपल्या भागात क्लास आहेत, रस्ते चांगले नाहीत, ॲक्सिडेंट होतात, खूप गर्दी होती, आणि पावसाचं पाणी पण खूप येतं. वयस्कर व्यक्तींना रस्त्यावर चालण्याचा प्रॉब्लेम होतो. हे सगळं जनतेचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला उभं राहण्याची संधी भेटली, ते नक्कीच मी त्याचा प्रयत्न करणार ते सोडवण्याचा. आज आपण जनतेमध्ये जात आहात, तर जनतेला कोणत्या समस्या ज्या आहेत प्रामुख्याने समोर जातात? आपल्या जनता काय तक्रारी घेतात, काय त्यांना समस्या आहेत? मी प्रत्येक घरी आता फिरत होते, तर प्रत्येक व्यक्ती मला सांगत होती की रस्ता, हे पहिले प्रश्न हा आहे की रस्ता हा चांगला पाहिजे. नाही, रस्ते खूप खराब आहेत. दररोज पिण्याचं पाणी हे खूप खराब येतं. प्रत्येक जण नळाला पाणी येतं, पण प्रत्येक जण जार घेऊन पाणी पितं. अक्षरशः मी पण जारचं पाणी आता घेऊन पिते, कारण पाण्याचा वास येतोय. जेव्हा ससाने साहेब होते तेव्हा पाणी खूप चांगलं होतं. श्रामपूर आपलं नंबर 1, म्हणजे सगळ्या तालुक्यात श्रामपूर तालुका 1 नंबर आहे पाण्यासाठी, अजून पण आहे. पण आता सध्या पाणी खराब येतं, त्याच्यासाठी प्रत्येक जण प्रत्येक घरात जार घेऊन पाणी पितात, आणि नळाच्या पाण्याने व्यक्ती आजारी पडतात. त्याच्यामुळे पाणी खराब येतं. आणि कचऱ्याच्या पण घंटागाडी दररोज येत नाही. कचरा प्रत्येक रस्त्यावर कचरा पडलेला असतो, रोगराई वाढती. कचरा पण नगरपालिकेचे लोक गटारीचे पण काम करत नाही, गटार पण साफ करत नाही, आणि सगळे प्रश्न म्हणजे जसेच्या तसेच आहेत. ते मी मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, आणि पाण्याचं पण मी प्रयत्न करणार स्वच्छ देण्याचं सगळ्यांना, जनतेसाठी. मी शैक्षणिक जे मुलं आहेत माझ्या भागात क्लासला वगैरे, ते पण वाईट वळणाला चालू आहे त्यांचं लागण्याचं, ते मी प्रश्न मिटवणार त्यांच्याकडे मी लक्ष देणार. कारण माझ्या इथं पण क्लास आहे, माझ्या समोर क्लास आहे, माझा जो रस्ता आहे, कांदा मार्केटचा जो रस्ता आहे माझा, शेळके हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, हे सगळे हॉस्पिटल पण आहेत. आणि अक्षरशः कांदा मार्केट पासनं माझ्या घराच्या पुढे पण, शेळके हॉस्पिटलच्या पुढे पण सगळे अक्षरशः क्लास आहेत. सगळे सकाळपासून 6 वाजल्यापासून क्लास चालू असतात. दिवसभर सगळी वर्दळ असते, क्लास असतात. त्याच्यासाठी सगळं म्हणजे खूप गर्दी असती. वयस्कर व्यक्तींना चालण्याचं पण तिथं ते धाडस करत नाहीत. सकाळी एकदम गाड्या जोरात असतात, आणि मुलं ऐकत नाहीत, कोणाचं ऐकत नाहीत. मुलांना काही बोलायला गेलं तर मुलं उलट उत्तर देतात. मुलं वाईट वळणाला लागतात, मुली पण असतात. मुलीची सुरक्षा करणं ही माझी एक जबाबदारी. मी त्या भागात राहते, माझ्या घरी, माझ्या तिथं पण क्लास आहे, माझ्या आजूबाजूला पण खूप तरुण मुली असतात आणि मुलं पण असतात. तर कधी कधी ऍक्सिडेंट होतात, कधी त्यांच्यात वाद होतात, तर त्याच्यात मुलींना त्रास होतो, खूप मुलींना त्रास होतो. तर मुली मग कोणाला तरी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत, पण कोणी त्यांचं ऐकत नाही. कारण मी तिथं असेल तर मला नक्कीच ते मला सांगतील, त्यांचं दुःख मी नक्कीच जाणून घेईल, आणि त्यांच्यासाठी मी नक्की काहीतरी करल. माझा याला जोडून प्रश्न आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्याच्यावर नेमकी आपण एक नगरसेवक जनतेने संधी दिली तर तुम्ही काय करून दाखवणार? महिला ही असुरक्षितच आहे सध्या. लहान मुलीपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत महिला असुरक्षितच आहे.
महिला चालता चालता पण लोक त्यांच्या गळ्यातलं ओढतात. वयस्कर व्यक्ती असल्या त्यांना पण त्रास देतात, मुली असल्या त्यांना पण त्रास देतात. हे जे चाललं आहे ते मी कुठंतरी थांबवण्याचा मी प्रयत्न करणार त्याचा. आणि ते जे चाललं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. जे आपल्या श्रामपूरमध्ये जे हे चालू आहे, वयस्कर व्यक्ती असू किंवा लहान मुलं असू, सगळ्यांना त्रास देण्याचं काय केलं काम पाहिजे चालू महिला आहे. सुरक्षेच्या संदर्भात काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आपण सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक ठिकाणी बसवले पाहिजे. त्या ठिकाणी आपण म्हणजे लक्ष दिलं पाहिजे, सगळ्या जनतेने लक्ष दिलं पाहिजे. कारण ही लेख ही आपली सगळ्यांचीच आहे. प्रत्येक घरात लेकी बाळी असतात, सुना असतात, वयस्कर असतात. तर ते कॅमेरे वगैरे बसवले रस्त्याला, आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवलं, पोलिसांची आपण मदत घेतली तर याच्यातून नक्कीच मार्ग निघाला आणि महिला सुरक्षित होईल. काय वाटतं यापूर्वीचे जे नगरसेवक आहेत ते अपयशी ठरलेत का, आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं काय देणार? जे यापूर्वी जे नगरसेवक होते ते नक्कीच अपेक्षित ठरलेले आहेत, कारण त्यांना निवडून दिलं आम्ही. सगळ्या जनतेने निवडून दिलं, पण ते 5 वर्षात कधीही फिरकले नाही. आम्हाला जेव्हा प्रश्न पडतात की आपण प्रश्न कोणाला सांगायचा, आमचा जो प्रश्न आहे, आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे, पाऊस झाला तर पूर्ण मार्केटचं पाणी आमच्या दारात येतं, तिथून अक्षरशः नदी वाहते असं वाटतं आम्हाला आणि वाहतूक बंद होती. आणि माझं दुकान असल्यामुळे मला हे प्रश्न सगळे मला सांगतात, हे तुमच्या इथं काय चालू आहे, हे पाणी कसलं येतंय, हे मार्केटचं पाणी येतंय, पण हे सांगायचं कुणाला? कारण सांगायला कोणीच नाहीये वरती. आम्हाला जे नगरसेवक आहेत ते आमच्यापर्यंत कधीच येत नाही, आम्हाला कधीच काही विचारत नाही. आम्ही त्यांना काही सांगितलं तर ते आमचं काही ऐकत नाहीत. 5 वर्ष असेच गेले, कोणीही काही सुधारणा केलेली नाहीये. आमच्या पुढं केंद्र आहे, स्वामी समर्थाचं केंद्र आहे आमच्या भागात, तिथं जाण्याचं दररोज संध्याकाळी आरती असती. आमच्या तिथून जे पाणी जातं ते तिथं जातं आणि तिथं पूर्ण रस्ता बंद होतो. आणि लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, परत स्त्रिया असतात, आरतीसाठी संध्याकाळी येतात. 6 वाजता आरती असती स्वामींची आणि तिथं अक्षरशः पाणी असतं, तिथं त्यांना जाता येत नाहीत. हे पूर्ण म्हणजे माझ्या घरापासून तिथपर्यंत पूर्ण हे पाणी सगळं असतं, ते पाणीच कुठंच विल्हेवाट होत नाही त्याची. तर तुम्ही यापेक्षा वेगळं काय करणार आता? या ज्या समस्या आहे याचा तोडगा कसा काढणार? मी याचा नक्कीच प्रयत्न करेन, ते पाणी थांबवण्याचा प्रयत्न करेन, रस्ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांना जाण्या येण्याचा मार्ग हा व्यवस्थित करल आणि पाणी जे खराब येतं ते पण व्यवस्थित करण्याचा मी प्रयत्न करेल. पहिल्या 100 दिवसामध्ये जर आपल्या जनतेने संधी दिली तर पहिल्या 100 दिवसामध्ये असं कोणतं काम करून दाखवणार की जे महत्वाचं आहे तुमच्या भागात? पहिले सर्वांचा प्रश्न हाच आहे का रस्ते खराब आहेत. आमच्या भागातले, आमच्या दुकानासमोरचा आमचा कांदा मार्केटचा हा रस्ता खूप खड्ड्याने भरलेला आहे. परत मध्ये पण साई सुमन हॉस्टेल आहे, तिथं पण खूप खड्डे आहे. पूर्ण म्हणजे आमच्या भागात सगळं खड्ड्याने रस्ता भरलेला आहे. पहिलं काम रस्त्याचं करायचं, त्याच्यानंतर पाण्याचं करायचं, त्याच्यानंतर कचरे, त्याच्यानंतर जो साईडने गवत असतं ते पण काढायचा प्रयत्न. परत आपल्या गुरुदत्त कॉलनीत एक भाग येतो म्हणजे पेश येतो, तिथं तो हे करायचं, साफ करायचा आहे. त्यांची ती मागणी आहे. आम्ही जे त्यांना भेटायला गेलो तर त्या स्त्रियांना सांगितलं का हे भाग आहे हा आम्हाला स्वच्छ करून पाहिजे नाही, कारण आमचा जो ग्रुप आहे हा सगळा वयस्कर लोकांचा आहे. तिथले सगळे म्हणजे मुलं आहेत ते बाहेर पडलेले आहेत. तिथं फक्त 2च व्यक्ती, आई वडील हेच राहतात, तिथं वयस्कर व्यक्तीच राहतात. त्यांचा जो भाग आहे तिथं त्यांना ते बसण्यासाठी म्हणजे हे करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, पण तो अस्वच्छ आहे. तो त्यांना साफ पाहिजे नाही, सगळं पूर्ण त्यांना व्यवस्थित पाहिजे नाही. तिथं त्यांना बसण्या उठण्यासाठी ती जागा व्यवस्थित करून पाहिजे नाही, ते एक मी करणार. आणि बाकीचे पण प्रश्न खूप आहेत, ते मी प्रयत्न करेल, सगळे मिटवण्याचे प्रयत्न करेल. ताई आता वैशाली, आपण बघताय की निवडणुकीत सगळेच उमेदवार म्हणतात की आमचा जनतेशी नाळ जोडलेली आहे, जनतेशी संपर्क आहे. तर आपला कशा पद्धतीने संपर्क आहे? माझा तर 30 वर्षापासून संपर्क आहे. माझ्या लग्नाला 30 वर्ष झाले, तेव्हापासून माझा जनतेशी संपर्क आहे. माझं किराणा दुकान आहे, कांदा मार्केटला माझं किराणा दुकान आहे. मी आणि माझे मिस्टर ते चालवतात आणि सकाळपासून आमचं दुकान सगळ्यात आधी आमचं 6 वाजता दुकान उघडतं. तेव्हापासून आमच्या जे भागातले लोक आहेत ते आमच्या घरी येतात, आमच्याशी चर्चा करतात आणि या चर्चेतूनच आम्ही आता निवडणूक लढतोय खरं म्हणजे. कारण लोकांचा आमच्यावर विश्वास आहे की तुम्हाला संधी आहे, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, तुम्ही ती संधी लोकांना देऊ नका. तुम्ही बाहेरच्या लोकांना संधी दिली तर बाहेरचे लोक आपलं काम करत नाही. ही संधी तुम्हाला आलेली आहे तर तुम्ही हे नक्कीच त्याचा उपयोग घ्या, म्हणजे फायदा उभा राहा आणि त्याचं नक्कीच सोनं करा. ही संधी हे जनतेने दिलेली, म्हणजे आम्हाला जनतेने सांगितलेले. दररोज सकाळी आल्यावर जनतेचा आमचा संपर्क असतो, संध्याकाळपर्यंत आमचा संपर्क असतो. आम्ही दिवसभर दोघंही दुकानात असतो, त्याच्यामुळे प्रत्येक जनता आम्हाला येऊन सांगते असे असे प्रश्न आहेत, हे तुम्हाला करायचे आहेत, हे सोडवायचे आहेत, आम्ही तुम्हाला हक्काने येऊन ते सांगणार.
तर आम्ही पण सांगतो तुम्ही हक्काने या, आपल्याच घरचे आहे सगळे, आम्ही तुमच्या घरचे, तुम्ही पण आमच्या घरचे. तर आमचा तुम्ही जसा आमच्यावर विश्वास ठेवला तसा आम्ही पण तुमचा विश्वास तोडणार नाही. त्याचं नक्कीच आम्ही समर्थन हे करू, त्यांचे तुमचे कामं नक्कीच करू, पूर्ण करू. आता भारतीय राजकारण पाहिलं तर पुरुष प्रधान संस्कृतीचं राजकारण बोललं जातं. त्यात महिलांना आता तुम्ही महिला उमेदवार म्हणून संधी दिली जाते तुम्हाला. या ठिकाणी तुमचा आवाज कितपत ऐकला जाईल असं वाटतं? नक्कीच ऐकतील, कारण मला घरातूनच पाठिंबा आहे, माझ्या पतीचा पाठिंबा आहे, माझ्या सासू सासऱ्यांचा पाठिंबा आहे, माझ्या नंदा माझ्या पाठीशी आहेत, माझी बहीण, माझा भाऊ, माझे दीर, जाऊ, माझे मुलं सगळे माझ्या पाठीशी आहेत. ते म्हणतात तू लढ, मी तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीमागे आहे. आणि माझी ही जनता, माझे म्हणजे जे माझा ग्रुप, माझा जो भाग आहे, हे सगळेच माझ्या मैत्रिणी आहेत. आमचा योगाचा ग्रुप आहे, आमचा परत केंद्रात स्वामींचा पण ग्रुप आहे. असे माझे खूप ग्रुप आहेत आणि आम्ही खूप एकत्र येतो, बायका कार्यक्रम करतो, घर टू घर जाणं येणं आहे माझं. प्रत्येक घरात सुखदुःखाला मी हजर असते, प्रत्येक लग्न कार्याला मी हजर असते. मी कोणत्याही कार्यक्रमाला म्हणजे असं सोडत नाही. मला कोणी सांगितलं तर मी जाणार, नक्की जाणार. आणि माझ्या हे सगळ्या मैत्रिणीच आहेत, या भागातल्या सगळ्या माझ्या ओळखीच्या आहे. मला प्रत्येक जण ओळखतं. आणि माझ्या भागात ज्या मैत्रिणी आहेत, वरती सरोदे ताई आहेत, खाली ननोरे ताई आहेत, क्षीरसागर ताई, कानडे ताई, ननोरे ताई, कोरडे ताई, परत म्हणजे हे सगळे माझ्या मैत्रिणीचे, माझ्या बहिणीसारख्या. त्या मला हक्कानी मदत करतात. मी पण त्यांना काही सांगितलं तर त्या नक्कीच माझ्या पाठीशी उभं राहतात. मी त्यांना हे हाक मारली तरी ते सगळं माझ्या पाठीशी उभं राहतात. आणि माझा ग्रुप पण आहे, चर्मकार पण आमचा ग्रुप आहे. म्हणजे त्या भागात सगळे आमचे माझ्या एकदमच सगळेच म्हणजे ओळखतात मला. त्यांच्याच याच्यावर जोरावर मी उभं राहिलेली आहे. आणि ते नक्कीच मला निवडून देणार, हे मला विश्वास आहे. ठीक. बऱ्याच वेळेस आता तुम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करतात, बऱ्याच वेळेस असं होतं पक्षाचा आदेश एक असतो आणि तो आदेश असतो किंवा एखादा निर्णय असतो, तो उमेदवार किंवा त्या जनप्रतिनिधीवर लादला जातो. मात्र त्याचे परिणाम जे आहेत त्या प्रभागातील जनतेच्या नुकसान करणारे असतात. त्यावेळेस तुमची भूमिका काय असते? मी जनतेचंच ऐकणार. मी जनतेने मला हे केलेलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यामुळं मी जनतेचंच ऐकणार. आणि जनतेचं ज्याच्यात भलं असणार तेच मी करणार. त्यात आपण शेवटच्या रॅपिड फायर राऊंडकडे जाऊया. मला एका वाक्यात सांगा, जर तुम्ही नगरसेवक झाला तर? मी जनतेचे प्रश्न सोडणार. पुढच्या वेळी निवडणुकीत जेव्हा आपण प्रचारात जातात किंवा पुढच्या वेळी जनतेसमोर जाण्याची पाळी आली, तर जनता तुमच्या बाबतीत काय म्हणली पाहिजे? जनता मला म्हटली पाहिजे की हेच परत निवडून आली पाहिजे नाही, हीच ताई आम्हाला पाहिजे नाही, कारण यांनी खूप बदल केलेला आहे आणि हेच आम्हाला पाहिजे नाही, असं जनता मला नक्कीच म्हणणार आहे. नक्कीच. या ठिकाणी टॉपिक जयेशमध्ये आता प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करणाऱ्या वैशाली पोटे यांनी एक महिला उमेदवार काय करू शकते आणि कशा पद्धतीने प्रभागातील नियोजन असायला हवं या संदर्भातील आपलं मत व्यक्त केलं. आणि या ठिकाणी बोलता बोलता त्यांनी 365 दिवस 24 तास मी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहील असं वचन देखील मतदार राजावर दिलंय. चला, टॉपिक जयेशमध्ये आता पुन्हा भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत, आणखी नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार ताई, आपण नमस्कार. बरं झालं.